बाजूनं जोहे 11 जोहे या दोन संघादरम्यान पंचांचा इशारा, सामना चालूचा. गेम ऑन, लेट्स प्ले, काउंट डाऊन स्टार्ट नाव. गणपती बाप्पा मोरया. तर आकाशी थांबवतो आपण. आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून समाजाला एक चांगले योगदान असणारे देणारे देवदूत डॉक्टर सावंत सरांचा येतोची तिथे गौरव केला जात आहे. गौरी स्पोर्टचे सर्वेसर्वा राजेश काथारा यांच्या वतीने त्यांच्या संपूर्ण या देवदूतांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. तुमचं अभिनंदन, तुमचा आभार मानतो आणि वळतो या सामन्याकडे. नक्कीच इथे आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका आणि या चेंडूवरती एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फलंदाज होता सौरभ भगत आणि त्या सौरभ भगतनं पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती खेचलेला हा मोठा फटका 86च्या स्ट्राईक रेटनं खेळणारा फलंदाज आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील पहिला फलंदाज असेल सौरभ. हा सुंदर असा फटका आपण पाहिला. त्यानंतर चेंडूवरती 6 धावा देखील आल्या. 6 धावा आल्यानंतर संघाचं खातं मजबूत होताना पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या झालेली आहे एकूण 7 धावा. पहिल्या चेंडूवरती अश्विन भोपी हा फलंदाज आपण पाहिला, ज्यानं सिंगल घेऊन सौरभ भगत या फलंदाजाला करत स्ट्राईक दिली. सौरभ भगत याचा जर आपण विचार केला, नो चेंडू, ओके, नो चेंडूचा इशारा आणि फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी, लायसन खुलं. समोरील फलंदाज सौरभ भगत अटॅकिंग बॅट्समन आहे आणि त्याचा चेंडू होता. इथे बघा झेल होता, त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न झाले गेले, मात्र हा नो चेंडू असणार आहे आणि फ्री हिटची संधी आहे. याच्यावरती इतकी जोखीम घेणं तितकंच महत्वाचं नव्हतं. खरं तर संधी दादा आमच्या सोबत आज जोडले गेलेत आणि आम्ही पाहतोय या तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील सुनील पाटील हे खऱ्या अर्थानं पेन विभागामधील एक सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच संबोधित असतो. ज्युनियर जॉन्टी रॉड असं देखील त्यांचं नाव आहे आणि याची त्यांना एक उपमा देखील दिलेली आहे आणि त्या उपमेला साजेशी कामगिरी आपण त्यांची पाहतोय. पहा इथे सुंदर फटका, क्षेत्ररक्षण देखील तितकंच चपल पाहायला मिळतंय. चेंडूची अडव आपण तितकीच सुंदर पाहिली, फेकी देखील होतीये, मात्र धावा देखील फलंदाज चोरतायत आणि असा हा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज अश्विन भोपी बऱ्याच कालावधीनंतर या संघामध्ये पुन्हा एकदा समाविष्ट झालेला आहे आणि लढण्यासाठी तो तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला आपण पाहतोय चांगली जोड संघासाठी देतोय आणि सौरभ भगत याला तो साथ देखील देतोय. सौरभ भगत 9 वरती नाबाद खेळतोय. अश्विन यानं मात्र एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. यावेळचा बॉल आठव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये इथे मिलन झालं नाहीये. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि त्या एक्सपिरियन्सचा तो वापर खरं तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळेल. मात्र इथून आपण पाहिलं या चेंडूवरती आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती सौरभनं मोठा फटका घेतला, उभ्या बॅटनं फटका खेळला होता, मात्र अश्विन तसं काहीही करत नाहीये कारण की त्यालाही माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. मग अशा वेळी आपण इथून वाचून खेळणं गरजेचं आहे. यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे, और बनाने कितने और बनाने के लिए रहना कितने दम तक मैदान के अंदर है वो बखूबी से जानता है आणि त्याचसाठी त्याचा हा 88 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुंदररित्या मात्र इथून स्टेप आउट करून खेळ करतोय आणि डिफेन्सिव्ह खेळ देखील त्याचा आपण पाहिलेला आहे. पुढील बॉल सौरभसाठी बॅटच्या मधोमध, अतिशय सुंदर फटका. एकनाथ भगत यांचा सुपुत्र आणि इथून मात्र त्याच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. विकेटवरती आपण कमी टीम मीटिंग घ्या. त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवरचा खेळाडू आहे, त्यानं नक्कीच पिचच्या थोडं बाहेरून धावलं तरी पिच आम्हाला जास्तीत जास्त काळ टिकवायला मिळेल आणि समोरील जे संघ खेळतील उद्या परवा किंवा अजून पुढच्या दिवसामध्ये त्यांनाही तितकी चांगली विकेटपट्टी आम्हाला तिथून पुरवता येईल आणि त्यासाठी ही विनंती असणार आहे. पहा इथे या चेंडूवरती षटकार फेकला होता आणि त्यामध्ये षटकार आपण पाहिला तो खेचला होता फलंदाजी करणाऱ्या फलंदाज सौरभ या फलंदाजानं. असे 2 मोठे फटके आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतरची ही परिस्थिती. बिनगडी बाद फलंदाजी करतोय भैरव देव क्रिकेट संघ रेडगर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथून निवड झालेली आहे गोलंदाजीसाठी गोलंदाज सार्थक मात्रे याची आणि सार्थक मात्रेचा पहिला चेंडू अश्विनसाठी. अश्विन नावाचा मोठा मासा गळाला लागतोय, फलंदाज बाद होतोय, धक्का बसतोय रेडगर संघाला. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. आपण या नंतरची एक लढत असणार आहे बघा.
गावदेवी कोपरोली विपक्ष नेवालीपाडा बी या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही ते सूचित करतो की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावे. तत्पूर्वी वळूया आकाश शिल्के यांच्याकडे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय फलंदाज इथे बाद झालेला आहे. मोठा धक्का संघाला बसलेला आहे. कारण की आपण आधी म्हटलं की अश्विन म्हणजे एक्सपिरियन्स खेळाडू आहे, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आहे. मात्र हा खेळाडू आपली परिपक्वता काही सिद्ध करू शकला नाहीये आणि परिणामता त्याला मात्र माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे संदेश भोईर. संदेश भोईर नाम तो सुनाय होगा, वाकडीच्या नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेला खेळाडू आहे आणि तिथे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्यानं पटकावली होती. एक मोठं पारितोषिक त्यानं जिंकलं होतं आणि तो खेळाडू संदेश भोईर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करण्यासाठी तयार असेल. दुसऱ्या बाजूने जोहे क्रिकेट संघानं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये वेगवान गोलंदाज वापरला, त्याच्यावरती प्रतिकार झाले. त्यानंतर आता मात्र व्हेरिएशनचा गोलंदाज त्यांनी वापरलेला आहे. यावेळचा चेंडू हवेमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. मात्र शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटला जातोय आणि चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी हा चौकार. स्ट्राईक सौरभ सुरेख फटका गॅपमधून कव्हर क्षेत्रामध्ये गॅपमधून ढकललाय. एक्सपर्टली इन्क्लूड इनटू दी गॅप. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार सीमा पार दाखवून दिलं फलंदाजांना. आम्ही रिटकर आणि आमच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. थँक्यू. बारिश धावांची होती आहे. चेंडू इथून मात्र चौकारासाठी आपण ट्रॅव्हल होताना पाहिला. 4 धावा इथे आल्या आणि 4 धावांना अकाउंट मजबूत होताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल इथे सुंदर चेंडू. मी आधी म्हटलं की पहिला गोलंदाज त्यांनी वेगवान गोलंदाज वापरला आणि आता व्हेरिएशनचा गोलंदाज त्यांनी खऱ्या अर्थानं वापरलेला आहे आणि त्या गोलंदाजाचा वापर त्यांच्यासाठी नक्कीच आल्हाददायक ठरतोय. एखाद्या चेंडूवरती फलंदाजाची नक्कीच आपण दादागिरी पाहतोय, मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील तसंच बॅकअप देतोय आणि तो बॅकअप आपण इथं सुंदर पाहिलेला आहे. पहा बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न. सौरभ मैदानाच्या आतमध्ये चौताळलाय. आग ओकतोय आपल्या बॅटमधून, फेकून दिलाय चेंडूला. बॅटच्या मधोमध घेतला असताना ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये येतोय हा अजून एक दमदार षटकार. मोठे फटके वारंवार, एक बार नाही लगातार आणि ते लगातारचे फटके आपण पाहतोय. यावेळी फलंदाज सौरभ या फलंदाजच्या बॅटमधून येताना दमदार फलंदाजी आपण त्याचे पाहतोय. बॅटच्या मधोमध चेंडूला घेणं, बाहेर फेकणं त्याचं खरं तर कौशल्य राहिलेलं आहे आणि त्याच कौशल्यावरती पुन्हा एकदा साजेशी कामगिरी. वन्स अगेन वन मोर टाइम मिस्टर सौरभ भगत हिटेड अ ह्यूज सिक्स. सुपर स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाजच्या बॅटमध्ये येताना. कित्येक मैदानामध्ये या सौरभने खरं तर अनेक वेळेला धावा आपल्या संघासाठी बनवल्या. आज मात्र पुन्हा एकदा तशाच धावसंख्याना तो पुन्हा एकदा दुजारा देतोय आणि मोठमोठे फटके तो आपल्या बॅटमधून घेतोय. पहा या चेंडूवरती मोठा फटका आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीनं संघ पुढे जाईल. या षटकाचा जर आपण विचार केला, यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार अशा प्रकारे आपण हे षटक पाहिलं. एक विकेट देखील खरं तर सार्थक मात्रे या गोलंदाजांना आपल्या नावावरती जमा केली होती. मात्र त्यानंतरचे चेंडू आणि त्या चेंडूवरती आलेले मोठे फटके, सौरभ भगत यानं केलेले आघात चेंडूवरती, त्या आघात आपण मात्र पाहिले. संघाला नक्कीच लाजमी ठरले. रिटकर संघ इथून जाऊन पोहोचतो. एकूण धावा आहेत धावफलकावरती त्या म्हणजेच 38 धावा. 38 धावा, 38 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट बॅटिंग करते ती म्हणजेच भैरवदेव क्रिकेट रिटकर टीम आणि त्यांच्या माध्यमातून ही आपण फलंदाजी पाहिलेली आहे. नवीन गोलंदाजी निवड होणार आणि त्यासाठी निवडलं जातं इथून गोलंदाजी करिता प्रवीण पाटील या गोलंदाजाला. प्रवीण पाटील गोलंदाजीसाठी संदेशसाठी हा चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेळलाय. फाईन क्षेत्राला नक्कीच इथून मात्र क्रॉस केलेला आहे आणि चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी. हा एक कलात्मक फटका. संदेश जी ओळख आहे ती ओळख त्यानं पटवून दिलेली आहे.
ओळख मात्र आता पटवून दिलेली आहे गोलंदाजी करत असताना प्रवीण पाटील या गोलंदाजानं. आणि काय या प्रवीण पाटीलला दुसरं षटक फेकण्यासाठी निवडलेलं आहे त्याचं तो नक्कीच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पटवून देतोय. यावेळचा बॉल सुरेख फटका आडव्या पट्ट्यानं घेतलाय आणि प्रवीणचा जो मनसोबा होता तो मनसोबा खारीज केलाय. चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी हा मदाल फटका षटकार. एक चेंडू चौकार, त्यानंतर एका चेंडूवरती डॉट चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर या चेंडूवरती आपण षटकार पाहतोय. काय फलंदाजी आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एखादा चेंडू डॉट येतो षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे सौरभनं. सलग 3 षटकार आपल्या बॅटमधून ठोकलेत. काय फलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीला रोख अजिबात लागत नाहीये. 10 चेंडू आणि 41 धावांवरती नाबाद खेळतोय. यावेळची तितक्याच चपलाईनं पूर्ण केली आहे. पहा किती करंट आहे फलंदाजामध्ये, किती सुंदर ते धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पलकुट्या खेळत आहेत आणि धावा ते चोरतायत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशा धावा त्यांनी इथे राखलेल्या आहेत. संघाची धावसंख्या वाढताना आपण पाहतोय संघ पुढे वाटचाल करतोय. पुढील चेंडू गोलंदाज तयार असेल. यावेळचा बॉल संदेशसाठी होता. चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा सौरभ भगत या खेळाडूने मात्र रचलंय. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती जमा केलं. एकदा जोरदार टाळ्या सौरभसाठी झाला पाहिजेत. सौरभ बॅट वरती करायचे बघा. 13 चेंडू आणि 52 धावांची ही बहारदार इनिंग साकारली आहे सौरभ भगत या फलंदाजानं. दर्जेदार फलंदाजी संघासाठी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. आता मात्र सापडला जाईल आणि त्याची ती खेळी संपुष्टात येते. फलंदाज बाद होतोय सौरभ. एक्क्याण्णव धावा धावसंख्या फलकावरती. पहा हा चेंडू इथे आपण पाहिला सध्यासाठी होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आशिषची विकेट घेण्याचाही प्रयत्न झाला मागून. या स्पर्धेमधील उच्चांक होता 84 धावांचा आणि इथं पाली संघानं तो उच्चांक खऱ्या अर्थानं रचला होता. एडगर संघानं जमा केल्यात एकूण 91 धावा. 91 रन्स ऑन अ बोर्ड.
झेल घेण्याची संधी संदेश भोईर हा फलंदाज देखील आता बाद होतोय. झेलच्या स्वरूपात संघाला धक्का बसतोय आणि अशा तऱ्हेनं इथे हा धक्का बसला असताना या षटकाचा देखील इथे खेळ संपुष्टात येईल. षटक संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची जर आपण धावसंख्या पाहिली तर एकूण धावसंख्या झालेली आहे 91 आणि 92 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ते म्हणजेच जोहे 11 जोहे क्रिकेट संघासमोर भैरवदेव क्रिकेट रेडगर संघानं. ब्याण्णव धावांचा वन असणार आहे द्वितीय सत्रामध्ये. या 92 धावा कशा बनतील हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि नक्कीच ते पाहण्यासाठी आपण द्वितीय सत्रामध्ये वळणार आहोत. तत्पूर्वी जर आपण या 4-5 गोलंदाजांचं जर आपण गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर ते विश्लेषण असं राहिलेलं आहे. पहिला गोलंदाज प्रवीण पाटील याला वापरलं. त्यानं 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्यानंतर या प्रवीण पाटीलला पुन्हा एकदा तिसरं षटक फेकण्यासाठी संधी मिळाली, तेव्हाही 21 धावा या प्रवीण पाटील या गोलंदाजावरती खरं तर खर्च झाल्या होत्या. आणि असा त्यांचा आपण तो खेळ पाहिला. थोडासा बॅड पॅचमध्ये संघ आपण या सामन्यामध्ये या मैदानावरती गेला. नाहीतर आपण जोहे संघाला देखील ओळखतो. चांगला खेळ आपण त्यांचा कित्येक मैदानामध्ये पाहिला. कित्येक साऱ्या झेल त्यांच्या हातातून सुटल्या गेल्या आणि तिथे त्याच गोष्टीचा खरं तर त्यांना खामयाच्या खऱ्या अर्थानं भोगावा लागला. त्याच फलंदाजांनी धावा इथे बनवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये होती 18. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या असताना संघ ट्रॅव्हल झाला होता 38 या धावसंख्या फलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 21 आल्या. तिथून 59 धावांवरती मजाल मारली. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये संदेश या गोलंदाजाचा वापर झाला. तिथे संघ 75 वरती जाऊन पोहोचला होता. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून संघानं मात्र उडी मारली 91 या धावसंख्या फलकावरती. या धावांकावरती संघ जाऊन पोहोचला आणि 92 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे द्वितीय सत्रामध्ये. तर नक्कीच 92 धावांचं टार्गेट असणार आहे आणि या 92 धावांचं टार्गेट कसं चेज होणार, कसं डिफेन्स होणार हे ऐकण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करीन एनडी विभागामधील नव्हेच तर आमच्या संपूर्ण रायगड ठाण्यामधील रॉकस्टार कॉमेंटेटर अर्थातच प्रवीण गायकर इथून मात्र आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जॉईन होईल. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. तर सर्व क्रिकेट शौकीनांसाठी एक सुवर्ण संधी. येणाऱ्या 7 जानेवारी तो 11 जानेवारी दरम्यान आपण खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक मोरबे गावामध्ये आपण सर्वांच्या भेटीसाठी एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेची तारीख असणार आहे 7 ते 11 जानेवारी. प्रथम पारितोषिक असणार आहे 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक 25,000. मॅन ऑफ दी सिरीजसाठी तिथे 2 व्हीलर्स बाईक असणार आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्टची सायकल. त्याचबरोबर आपण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली 12-12 किंग सन्माननीय श्री रोशनशेठ पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आमदार चषक क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या 5 ते 9 जानेवारी दरम्यान कोपरोलीच्या मैदानावर. प्रथम पारितोषिक असणार आहे 1 लाख रुपये आणि 1,50,000 रुपये. द्वितीय पारितोषिक असणार आहे 75,000 रुपये, तृतीय पारितोषिक 35,000, चतुर्थ पारितोषिक 35,000 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी खऱ्या अर्थाने स्पोर्टची सायकल असणार आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी इथे कूलर असणार आहे. आणि पुन्हा एकदा दोन्ही आयोजकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि वळतो माझे सहकारी रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. तत्पूर्वी रोशनशेठ पाटील कोपरोली 12-12 किंग यावं आपण स्टेजवर. हरिभक्त पारायण धनंजय मस्कर आपणही स्टेजवर यावं, आपलं स्वागत आहे. तर बोलूया मॅचकडे. 92 धावांचे लक्ष्य 5 षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल. जोहे संघासाठी पहिलाच बॉल, जरी धावा भरपूर असल्या त्याचा पाठलाग मात्र इथे आम्ही नक्कीच करू आणि चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल, हा षटकार. तर इथे बिमरसाठी रिव्ह्यू केले पंचांकडे. तर आमच्या तिसऱ्या पंचांसाठी इथे आम्ही नक्कीच पाहू शकाल सँडी पालकर यांना. फुल टॉस बॉल होता, त्या पहिल्याच बॉलवरती मोठा तडाखा तुम्ही पाहू शकाल बॅट्समनच्या माध्यमातून. सलामीला आलेला हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडला पाहू शकाल.
संदेश गरज आणि त्याला साथ देतील सार्थक म्हात्रे हे फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. कारण जेव्हा जेव्हा मोठ्या धावसंख्येचे तुम्ही सामने पाहता तेव्हा सामने पाहताना तुम्हाला नक्कीच मजा येईल. कारण मागच्या वर्षी DB बाई मात्रे 52च्या मैदानावरती चिंद्रन विरुद्ध सामना झाला होता. तो म्हणजेच गावदेवी गावठाण या संघासमोर त्यावेळी 105 धावा बनवायच्या होत्या, परंतु 90 धावा बनवल्या, 92 धावा बनवल्या आणि चिंद्रन संघ मात्र थोड्या फरकाने तो सामना गमावला. परंतु इथे देखील पहिल्याच बॉलवर उत्तर देत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल. अगु टप्प्याचा बॉल टॅप केला, इथे स्वतः गोलंदाज धावले, चेंडू खाली, एक धाव वेगाने इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच बिनगडी बाद असताना 7 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीसाठी येईल. नेवालीपाडा संघाचे कर्णधार इथे टॉससाठी आलेत. तर गावदेवी कोपरली संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण उशीर न लावता लगेच टॉससाठी संपर्क साधायचा. बघा इथे 7 धावा झाले स्कोर कार्डवरती. 92 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र दमदार स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान 11 जोहे संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. जोहे संघाने आज मैदानावरती खूप चुका केल्या, झेल सोडले, त्याच्यानंतर गोलंदाजांनी खराब कामगिरी केली आणि मात्र सर्वाधिक धावा नोंदवल्या या स्पर्धेमध्ये. आणि विकेट म्हटल्यानंतर मागच्या 3 दिवसांमध्ये गोलंदाजांना भरपूर साथ देत होती, पण आज अवकाळी झाला पाऊस तरी देखील इथे गोलंदाजांची धुलाई तुम्हाला पाहायला मिळाली. यावेळी सावेत आहे चेंडू, बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे फलंदाज होतील बाद. पहिला हादरा स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान 11 जोहे क्रिकेट संघाला. अजून एक दर्जेदार षटकार. इथे रिडगर खऱ्या अर्थाने प्रमोद स्मृती नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आदरणीय बालकृष्ण शेठ भोपी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं राजेश शेठ काथार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत आहे. ओ टू प्रवीण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे वेगवान चेंडू होता, इथे मात्र नक्कीच फलंदाज बाद झाले असते आणि जो चेंडू होता यॉर्कर पद्धतीचा त्याला मात्र एकच उपाय असतो तुमच्याकडे, त्याला सन्मान देऊ शकता, परंतु इथे नक्कीच वाचलेत फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होईल. प्रमोद स्मृती चषकाचे अर्थात यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक बालकृष्ण भोपी यांचं आगमन झालंय. त्यांच्या समेस आम्ही विनंती करतो. त्याच्यानंतर संतोषबाई आपण देखील यावं व्यासपीठावर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे खंदे समर्थक रॉबिन उथाप्पा यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं व्यासपीठावर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल डीप कव्हर पॉईंट सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा बॅट्समन तुम्ही पाहू शकाल संदेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीनं तुम्ही धावा इथे पाहू शकाल. एक गडी बाद असताना ती म्हणजे 17 धावा बनवायच्या आहेत. 18.40च्या सरासरीनं इथे 92 आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट जरी गमावला असला तरी सुरुवात मात्र मजबूत होत असताना स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान 11 जोहे संघाची धावा झाल्यात 17 एक गडी बाद असताना. थँक्यू डीजे. चला विनंती असेल गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली लास्ट कॉल टॉससाठी संपर्क साधा. उशीर घेऊ नका. आपला विनंती असेल नेवालीपाडा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर 24 चेंडू जिंकण्यासाठी इथे 75 धाब्यांची अजूनही गरज असेल ती म्हणजेच जोहे क्रिकेट संघाला. चांगल्या लयमध्ये तुम्ही फलंदाजाला पाहू शकाल संदेशला. संदेशच्या बॅटमधून आतापर्यंत तुम्ही इथे धावा 17 पाहू शकाल. नवीन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडूवर प्रहार पाहू शकाल आणि हा देखील षटकार जाईल तिसरा या इनिंग्स मधला. मिड विकेटच्या टोक्यावरून फलंदाज होते
रजत मोकलच्या बॅट मधून षटकार. काल क्रॉस पॅटेट मारण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचाने इथे अवांतर घोषित केले आणि वाईटच्या मदतीनं इथे धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. भरपूर धावांचा डोंगरा इथे पार करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या झोई क्रिकेट संघाला, परंतु सुरुवात त्यांनी दमदार दिली आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या तुम्ही इथे पाहू शकाल ती एक गडी बाद असताना 24 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आखू टप्प्याचा बॉल लॉंग लेगच्या वरून जाईल, परंतु वन बाउन्स ओव्हर द लाईन. पंचांचा इशारा येईल, 4 रन. इथे जोही संघाचे फलंदाज तुम्ही रजतला पाहू शकाल आणि सलग त्याच्या बॅट मधून षटकारानंतर हे 2 चौकार पाहू शकाल आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. इथे देखील आखू टप्प्याचा बॉल त्याला देखील भिरकावून लावण्याचा प्रयत्न, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगाने येईल. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे फलंदाजांचा आणि नक्कीच 3 धावा इथे वेगाने कंप्लीट होतील आणि 1 रन शॉट इथे पंचांचा इशारा आलाय. तर नक्कीच थोडीशी अडचण आली होती फलंदाज. तिसरी धाव घाईने घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव इथे शॉर्ट झाली आणि 2च धावा इथे कंप्लीट त्यांना दिल्या जातील आणि इथे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 34 या धावसंख्येवरती. ज्या पद्धतीनं जेव्हा रिडगर संघ फलंदाजी करत होता तेव्हा 2 षटकामध्ये त्यांनी 38 धावा बनवल्या होत्या, परंतु इथे त्यालाच प्रत्युत्तर देत असताना स्कोरिंग कंपॅरिझनचा तुम्ही विचार केला जशाच तसं ठोस उत्तर जोहे संघाच्या माध्यमातून कल्पेश तयार होतील. हा चेंडू चांगला आहे, वेग होता या चेंडूवरती, ऑफस्टंपला पिचिंग केला होता हा चेंडू तुम्ही पाहू शकाल आणि निर्धाव चेंडू जे तुम्ही ते सांगता होत असताना गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून महागडं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 1 षटकार त्याच्यानंतर 2 चौकार 1 वाईड एकूण 17 धावा आतापर्यंत खर्च केले त्या गोलंदाजानं. 34 धावसंख्या तुम्ही स्कोर कार्डवर इथे पाहू शकाल. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक फलंदाज नक्कीच बाद होतील आणि मोठा हादरा. चांगली बॅटिंग करत होते फलंदाज संदेश, परंतु इथे मात्र त्यांना बाद व्हावे लागेल आणि षटक क्रमांक 2 संपन्न होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे 17.00 च्या सरासरीनं 2 गडी गमावल्यानंतर 34 ही धावसंख्या जो 11 क्रिकेट संघांना दाखवावं लागतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहू शकाल. नवीन फलंदाज आलेत,
स्ट्राईक एंडला रजत आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही प्रशांतला पाहू शकाल. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल एक धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या इथे पाहू शकाल, ती म्हणजेच 35 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज झाले. गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव ओव्हर द विकेटने. इथे देखील खोलवर पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आले, डीपमध्ये उचलतील वेगाने, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 36 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि 56 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, परंतु या षटकामध्ये जर धावा आल्या ज्या पद्धतीने झोळे संघाने तिसऱ्या षटकामध्ये खूप धावा दिल्या होत्या, त्याच धावांची भरपाई जर केली तर सामना तुमच्याकडे नक्की झुकेल. परंतु इथे गोलंदाजाचा जर विचार केला, पॉवर प्ले मात्र इथे समाप्त झालेत आणि त्याच्यानंतर ही विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. त्याचा बेनिफिट इथे गोलंदाजांना होईल हे नक्कीच, परंतु इथे धावा बनवायच्या आहेत, त्याचा बेनिफिट फलंदाज घेतील काय. ओव्हर द विकेटने तयार. खराब चेंडू आहे. फुल टॉस गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. इथे पंचांचा इशारा येईल. हा चौकार. नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात याद मानो. चेंडूची इथे सांगता होईल. 23 तर्रार बॉल तुम्ही पाहू शकाल या विकेट वरती आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावेंची गरज. म्हणजेच तुम्हाला अजूनही जर विचार केला तर चौकार षटकारांची नितांत गरज असेल, पण अशा पद्धतीमध्ये ज्या 2 षटकामध्ये धाबा कुठल्या होत्या, मात्र इथे धावावर अंकुश लावण्याचं काम तुम्ही पाहू शकाल ते गोलंदाज प्रणव याच्या माध्यमातून. आकुटप्प्याचा बॉल होता ऑन साईडला भिरकावून लावण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज आले. चेंडू खाली. एकच धाव इथे कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीनं इथे धावसंख्या पोहोचते ती 41 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी विचार केला 14 चेंडू आणि 51 धावेंची गरज. म्हणजे एकूण जर विचार केला 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर प्रणवने या धावा थांबवल्या आणि हे षटक निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी, कारण कमी धावांचं षटक ज्या संघाला मिळेल तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये शिरकाव करेल. इथे फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा फटका मोठा आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतील. चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु कव्हरला आलेले इथे खेळाडू तुम्ही पाहू शकाल. शुभमला संदेश आणि सौरभ होते, त्यांच्याकडून झाली ही चुकी आणि आलाय हा चौकार. तेरा चेंडू 47 धावेंची गरज. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे 45 या धावसंख्येवरती. प्रयत्न करत राहा. यशस्वी झाला तर घरचे खुश होतील, नाही झाला तर शेजारचे खुश होतील, परंतु इथे सातत्याने प्रयत्न तुम्ही दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहू शकाल. तर व्हाईट बॉलचा इशारा येईल इथे पंचांचा. पुन्हा एकदा एक व्हाईटच्या मदतीने इथे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती 46 या धावसंख्येवरती. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 46 धावेंची गरज असेल. म्हणजे इथून एखादा मोठा फटका आला तर 20 ची सरासरी पुढच्या तुम्हाला 2 षटकामध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला खराब चेंडू संबोधलं जातं आणि हा चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून. हा दर्जेदार संघर्षाचा षटकार तुम्ही पाहू शकाल आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच 52. 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 52 आणि जिंकण्यासाठी जर विचार केला आता मात्र 12 चेंडू आणि 40 धावेंची गरज. तर कोपरोली क्रिकेट संघाचे संघनायक रोहित पाटील स्टेजवर लगेच संपर्क साधायचे. बघा ज्या हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे, यावं आपण नाणेफेकीसाठी. 12-12 की सन्माननीय कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुप्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ पाटील साहेब, माजी सरपंच कोपरोली यांचे सुपुत्र आमचे मित्र रोशन शेठ पाटील 12-12 किंग यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. रोहित यायच्या बघा नाणेफेकीसाठी. रोहित यायचे आहे. तर पुन्हा एकदा बोलूया आमचे व्हॉइस ऑफ रायगड रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. लास्ट कॉल गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाला मी विनंती करतो आपण टॉस साठी या, नाहीतर तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं पॅनल्टीला सामोरं जावे लागेल, याची नोंद घ्या.
या स्पर्धेचे सर्व राजेश शेठ कातारा जरी आपले परम मित्र असले, परंतु तुम्ही जर या स्पर्धेचं नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या माध्यमातून त्याला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल, याची नोंद घ्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 40 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामध्ये इथे 20 धावांची सरासरी ठेवावी लागेल जोही क्रिकेट संघाला. मॅच अजूनही बॅलन्स दोन्ही संघाकडे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे भरपूर चांगला जजमेंट, चांगला एफर्ट होता तिथे फिल्डिंग मध्ये. क्षेत्ररक्षक होते, तुम्ही पाहू शकाल रिडगर संघाचे प्रणव. जबरदस्त फिल्डिंग, आपल्या संघासाठी त्यांनी 4 धावा वाचवल्यात, परंतु इथे धावा कंप्लीट होतील त्या म्हणजेच 2 आणि दुहेरी धाव्यांच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 54 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज. 6 षटकार या सामन्यामध्ये अजूनही हवेत, परंतु इथे मात्र दोन्ही संघांचा विचार केला तर डबल सिंगल्स कमी तर चौकार षटकारांची भाषा हे दोन्ही संघांनी या मैदानावरती दाखवली. 11 चेंडू 38 धाव्यांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने देवदास पुन्हा एकदा तयार होतील. डावखरे हाताचे हे गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा आतली घेतली आणि चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 55 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू 37 धावेंची गरज. सामना दोन्ही संघांचा जर विचार केला तर नक्कीच दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा सातत्याने करत असताना एकाला जिंकायचं आहे, मात्र एकाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. तर चला कोपरली संघ रोहित आले टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये या षटकानंतर आम्ही जाऊ महागुरू यांच्याकडे, परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा बॅटची कडा इथे घेतली. फलंदाज अति घाई होती, रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु बाद व्हावं लागेल फलंदाजाला आणि तिसरा हादरा मिळेल तो म्हणजेच जोहे क्रिकेट संघाला. साठी 9 चेंडू आणि 37 धावेंची गरज. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर अजिबात निराश होऊ नका, पण एक लक्षात ठेवा, घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला नेहमीच उशीर लागतो आणि इथे मात्र उशीर झाला खऱ्या अर्थानं फलंदाजांना. ज्या पद्धतीनं सुरुवात होती त्याच्यानंतर मात्र इथे जी बॅटिंग पाहायला हवी होती ती मिळाली नाही. इथे देखील लाईन खूप चांगली आहे. जलद गलीचा हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये धावा, पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केला या गोलंदाजानं. लेग बाईचा इशारा आला इथे पंचांचा, परंतु या षटकामध्ये एक निर्णायक गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी या एकेरी धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 2 गडी बाद असताना 56 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी आतापर्यंत विचार केला तर 8 चेंडू आणि 36 धावेंची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूचा विचार केला तर मोठे फटके येणं हे गरजेचं असेल. इथे देखील पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. मॅच मध्ये मात्र हवा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. एक धाव कंप्लीट होईल. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज. म्हणजेच तुम्ही मागची वर्षीची किंजलची स्पर्धा पाहिली, तेजस मात्रे यांची गावदेवी गावठाण संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 37 धावेची गरज होती. त्याच्यानंतर लगातार 6 षटकार, एक भीमरपूर षटकार आणि तो सामना मात्र करण मडवी याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला सावरलं होतं. तीच परिस्थिती इथे उद्भवेल का काय, परंतु मोठा फटका आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा इथे येईल. हा दर्जेदार षटकार.
आता सामन्यामध्ये येईल मजा. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. षटकाराच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. ती धावसंख्या पोहोचते 69 या धावसंख्येवरती. आता 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर चला चेंडू द्यायचा मैदानामध्ये. मजा येईल या मॅचला. षटकारानं त्यांनी सांगितलंय की सामना अजून आम्ही सोडला नाही इथे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू आणि संघर्षाचे मैदान मात्र इथे सोडणार नाहीयेत. माणसाचा अनुभव आणि कर्म हे 2 गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतं आणि अनुभव मात्र तुम्हाला जिंकायला शिकवतं. आता मात्र इथे अनुभव कामाला येईल का फलंदाजाचा, आणि त्याच अनुषंगाने इथे रीडगर संघाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत, कारण या षटकारानं सांगून दिलंय की मॅच इथे संपलेली नाही, कारण मी अजून मैदानात आहे तोपर्यंत इथे मॅचला कमबॅक करून देईन. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान 11 जोहे क्रिकेट संघाला एकतरी स्वप्न असं बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील. त्याच अनुषंगाने तुम्हाला इथे ती स्वप्न आणि तुम्हाला तो खेळ नक्कीच इथे साकारावा लागेल. जिंकण्यासाठी 5 चेंडू 4 षटकारांची गरज. जर इथून अजून एक मोठा फटका जर आला तर मात्र रीडगर संघाच्या गोलंदाजांवरती हे दडपण पाहायला मिळेल. आज मात्र रीडगर संघामध्ये डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अमित मात्र संघामध्ये नाहीये. तो संघाचा एक चांगला गोलंदाज नरेश नाहीये. हे 2 गोलंदाज तुम्हाला कमी पाहायला मिळतील. हा देखील फुल टॉस बॉल. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकारांच्या मदतीनं तुम्ही धावसंख्या पाहू शकाल 75. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि इथे 17 धावांची गरज. 39 धावांची बहारदार फलंदाजी करत असताना तर खेळाडूंना विनंती करतो, बघा जोहे क्रिकेट संघ आपण आपले खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज. काल आपण पाहिलं बदलापूरच्या स्पर्धेमध्ये गावदेवी वसार संघाला पॅनल्टी लागली. बदलापूर संघाविरुद्ध खेळत असताना आपल्याला देखील विनंती करतो की आपण मैदानात आपण खेळाडू कक्षामध्ये थांबायचं आहे. 4 चेंडू 17 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही इथे पाहू शकाल. 11 चेंडू मध्ये 39 धावेची 33 धाव्यांची इथे फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मिडच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धाव नक्कीच इथे कंप्लीट होईल. आपला काम मात्र इथे नक्कीच तमाम केलाय तो फलंदाज प्रवीण यांना. आता 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. अर्थातच 1 चौकार आणि 2 षटकारांची इथे नितांत गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजेच जोहे क्रिकेट संघाला. काल कसोटीचा आहे पण सांगा संघर्षाचा आहे. इथे देखील फटका मोठा मारण्याचा प्रयत्न हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगाने आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा, परंतु 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद होतील. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. जवान जाने मन हसीन दिलरुबा. पिचुंबे संघाने जिंकला होता. असे भरपूर सामने भरपूर उदाहरण आहेत, परंतु इथे त्या चुका करणार नाही रीडगर क्रिकेट संघ. 1 धाव इथे कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे 4 गडी बाद असताना 79 ही धावसंख्या मैदानावरती. आता 1 चेंडू आणि 13 धावांची गरज ती असेल जोहे क्रिकेट संघाला. म्हणजे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. एक दोष नक्कीच देईन मी या ठिकाणी त्या जोहे क्रिकेट संघाला. फक्त आणि फक्त 7 धावेने ते पराभूत झालेत आणि या 7 धावा कुठे चुकल्या ते मात्र आता प्रश्न विचारले जातील संघनायकाकडून एकमेकाला आणि खेळाडूंकडून, कारण जे झेल सुटले त्याच्यानंतर आले षटकार आणि मात्र तुम्ही 7 धावांनी हा सामना पराभूत झालेत. परंतु पेन परिसरातून आलात, चांगला खेळ इथे केलात, त्याबद्दल तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि विजय क्रिकेट संघ भैरवनाथ 11 रीडगर क्रिकेट संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्स रॉकस्टार. आता जी प्रेक्षणीय लढत झाली खऱ्या अर्थाने जोहे विपक्ष रीडगर आणि या प्रेक्षणीय लढतीमध्ये खऱ्या अर्थाने एक अतिशय दमदार सामना प्रेक्षकांना